जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. संत उवाच हा यूट्यूबवरील चॅनल आहे आणि तुमच्या लक्षातच येईल की हा चॅनल सुरू केला की समर्थांच्या विचाराने, त्यांच्या अभ्यासाने, वाङ्मयाने हा भारावलेलाच आपल्याला दिसतो. आणि तुम्हाला गंमत सांगू का, की हा चॅनल कोण चालवतं? तर समर्थाने जी आवड होती ना, की तरुण मुलांनी ह्याच्यात भाग घेतला पाहिजे. तर आत्ताची आपली तरुण पिढी जी आहे, चिन्मयी आहे, अर्णव आहे, रोहन आहे, आर्यन आहे, ह्या 4 मुलांनी खरोखर मनापासून हा चॅनल सुरू केला. आणि त्यांना मार्गदर्शन कोणी केलं? तर आपल्या आदरणीय मंदाताईंनी केलं. मंदाताईंनी संत उवाच हे नाव त्यांना सुचवलं. आणि ह्या संत उवाचवर कोणाला घेतलं? तर आपले आदरणीय कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी आणि आपले लाडके सगळ्यांचे अजय बुवा रामदासी, ह्या दोघांना घेऊन दासबोधाचं निरूपण ह्या मुलांनी सुरुवात केलं. आणि खरोखरच खूप अप्रतिमरित्या हा चॅनल सुरू आहे. ह्या मुलांची मी मनापासून आभारी आहे, कारण ह्या मुलांनी ह्याच्यावर मलाही संधी दिली. खरं संत उवाच हा खरा रामदासी लोकांसाठी केलेला चॅनल, पण ह्या मुलांनी मलाही संधी दिली, त्याबद्दल मी ह्या मुलांची मनापासून आभारी आहे. गोष्टी सांगा दासनवमीत आणि समर्थांचं निर्याण सांगा, असं ही मुलं मला म्हणाली. तर मला हा आवडताच माझा अगदी आवडता भाग आहे, कारण मी आजी आहे. त्यामुळे आजी कंपनीला नातवंडांना गोष्टी सांगायला आवडतात. अहो, नातवंडच कशाला, आबालवृद्धांना गोष्टी ऐकायला आवडतात. बघा ना, आपण कीर्तन प्रवचनात कीर्तनकार बुवा म्हणाले, "आता दृष्टांत सांगतो." असं म्हटलं की आपले लगेच कान टवकारतात. त्यामुळे गोष्टी ह्या सगळ्यांनाच आवडतात. तर आजपासून मी तुम्हाला 9 दिवस समर्थ आणि समर्थांचे शिष्य यांच्या गोष्टी सांगणार आहे. समर्थांचा जन्म हा 1608 साली जांब ह्या गावी राणूबाई आणि सूर्याजी पंत यांच्या घरी झाला. राणूबाई ह्या समर्थांची आई आणि सूर्याजी पंत त्यांचे वडील. कधी झाला जन्म? तर रामनवमीच्या दिवशी झाला. रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म 12 वाजता झाला. अगदी त्याच वेळेला समर्थांचाही जन्म झाला. हा योगायोग नाहीये बरं का. कारण त्यांच्या पिढ्यांमध्ये 32 पिढ्या आधी रामाची उपासना आणि सूर्याची उपासना त्यांच्या घराण्यात चालू होती. आणि त्यामुळे गोमटी फळं ही झाडाला लागणारच होती. त्याप्रमाणे नारायण, समर्थांचं पहिलं नाव नारायण आणि त्यांचे मोठे बंधू गंगाधर पंत, अशी 2 अपत्य राणूबाई आणि सूर्याजी पंतांना झाली. लहानपणापासून समर्थ खूप हुशार होते, बुद्धिमान होते, सामर्थ्यशील होते, धाडसी होते. भीती कशाशी असते खातात हेही त्यांना माहिती नव्हतं. 8व्या वर्षी जो गुरुजींचा जो पहिला अभ्यास असतो आपला, तो सगळा अभ्यास त्यांचा पार करून झाला होता. खूप मस्ती करायचे, खूप फूड होते, दिसायला गोरे पान होते. इतकं छान व्यक्तिमत्व त्यांचं लहानपणापासूनच होतं. आणि सगळ्या मित्रांना गोळा करायचे जामगावच्या आणि विटी दांडू, डोहात त्यांच्या इथे एक डोह होता. त्या डोहात झाडावर चढायचे, सूर मारायचे आणि त्या डोहात पोहायचं, मित्रांनाही खेचायचं. एकदा तर असं झालं होतं,
वरती 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 झाडावर चढले आणि तिथून सूर खाली मारला आणि त्यांच्या खडकावर जाऊन आपटून एक आवाळू झालं. ते आपण सगळेजण आत्ताही बघतो की फोटोत त्यांच्या उजव्या बाजूला आवाळू आहे. ते त्यांच्या लहानपणच्या फूडपणातनं आलेलं आवाळू आहे. आणि करायचे काय? आपण तर पोहायचेच, खाली जायचे. मग ही वरती मुलं घाबरून जायची त्यांच्या बरोबरची. "अरे नारायण, नारायण ये ना रे वरती. नारायणा ये ना रे. का गंगाधर दादाला बोलवूया आता आपण." असे बिचारी ही सगळी मुलं म्हणत राहायची आणि मग हे पठ्ठे हळूचे वर यायचे आणि करायचे काय? एखाद्या मित्राला ओढायचे, त्याला पाण्यात ढकलायचे. तो आपला असा-असा पाण्याने खाली वर गोटांगळ्या खायच्या आणि तेवढ्यात परत हे सूर मारायचे, त्याला वर काढायचे. अर्थात हे सगळं वाईट ह्यानी नव्हतं बरं का. अत्यंत प्रेमळ होते, अत्यंत कनवाळू होते आणि त्यांना लहानपणापासून असं वाटायचं, मला जे येतं ते माझ्या सगळ्या मित्रांना आलंच पाहिजे आणि म्हणून ते ह्या सगळ्या गोष्टी करायचे. खूप मज्जा करायचे, मस्ती करायचे, अभ्यास करायचे, सगळं काही करायचे. पण त्यांना खेळ खूप आवडायचा. एक दिवस काय झालं अंगणात, घराच्या समोर अंगणामध्ये खूप मस्ती करत होते, खेळत होते, चेंडूफळी खेळत होते. तेवढ्यात आई घरातनं बाहेर आली आणि आई म्हणाली, "अरे काय रे नारायणा, किती रे मस्ती करतोस? कधी रे शांत होणार? बघ कसा गंगाधर आहे, किती शांत आहे, किती स्थिर आहे. तुला कधी शांतता येणार?" आई असं ओरडली. आई ओरडतेच ना मुलांना. असं ओरडली आणि आई गेली कामाला. आईच्या काही डोक्यातही नव्हतं. पण ह्याला मात्र वाटलं, खरंच आपण आईला इतका त्रास देतो का? आई आपली किती, किती प्रेम करते आपल्यावर. किती लाड करते, किती जेवू-खाऊ घालते, भरवते सुद्धा, अंघोळ सुद्धा घालते. आपल्याला आपण लाड-लाड जवळ गेलो की म्हटलं आईला, "आई घाल ना गं आजच्या दिवस अंघोळ." तर अंघोळ घालते. अशी माझी ही वात्सल्य मूर्ती आणि मी खरंच तिला त्रास देतो का? असं त्यांच्या मनात आलं आणि ते उठले की सरळ आणि जाऊन माळ्यावरच्या पेटीवर जाऊन बसले शांत. 12 वाजण्याचा सुमार आला. रामरायाला नैवेद्य दाखवायची वेळ आली. आईला वाटलं असेल इथेच कुठेतरी आजूबाजूला. म्हणून आई हाका मारते, "अरे नारायणा, अरे नारायणा चल, चल. अरे नैवेद्य दाखवायची वेळ झाली. चला बाळांनो, गंगाधर चल, नारायणा चल." नारायणाचा पत्ताच नाही. घाबरली की जरा. आईच ना, आईचं हृदय. पहिलं घाबरून जातं. गंगाधराला म्हणाली, "गंगाधरा, अरे बघ जा जरा कुठे आहे तो. शोधून आण रे त्याला." गंगाधर जरा 4-5 ठिकाणी जाऊन आला. तो म्हणाला, "आई नाही गं, नारायण कुठेच मिळत नाहीये." इतके घाबरून गेली आई, इतकी घाबरून गेली आई. अरे, मी जरा जास्तच बोलले का नारायणाला? मी थोडी जास्तच ओरडली का नारायणाला? असं तिला वाटायला लागलं आणि तिने सीतामाईला नवस केला. "सीतामाई, मी तुझी खणा नारळाने ओटी भरीन गं, पण माझा नारायण येऊ दे. माझा नारायण लवकर मला भेटू दे गं." असं म्हणून माळ्यावर गेली, तर माळ्यावर पेटीवर हा बसलेला, ध्यान-बिन लावून असा सुरेख बसला होता. आई म्हणाली, "नारायणा!" आईची कशी वृत्ती असते माहिती आहे ना तुम्हाला? आधी काळजी करायची आणि मग प्रत्यक्षात मूल डोळ्यासमोर दिसलं, की त्याला ओरडायचं. ही प्रत्येक आईची पद्धत असते. अगदी तशीच नारायणाच्या आईची पण ती पद्धत. ती इतक्या जोरांनी ओरडली, "नारायणा, अरे कुठे होतास? काय करतोयस इथे बसून? किती किती शोधलं तुला बाबा?" नारायण म्हणाला, "आई चिंता करीतो विश्वाची." आईला काही समजलं नाही. आई म्हणाली, "सापडला ना, बास झालं." आणि आई त्याला घेऊन खाली गेली आणि त्याला जेवू-खाऊ घातलं. पण त्या दिवसापासून नारायण खरोखर शांत झाला आणि तुम्हाला सांगते, ह्या नारायणाचाच पुढे समर्थ रामदास स्वामी झाले. अपरंपार अलौकिक असलेली बुद्धिमत्ता, कमालीचा निश्चय आणि संयम ह्या जीवावर समर्थाने राष्ट्रोद्धार केला आणि समर्थ समर्थ रामदास म्हणून ओळखू लागले. पुढे तुम्हाला सांगते 8व्या वर्षानंतर समर्थ खरंच खरंच शांत झाले आणि 12व्या वर्षी ते घरातून पळाले. जे पळाले ते गेले नाशिकला
रामरायाजवळ. कारण त्यांना मनी, ध्यानी, स्वप्नी, ध्यास एकच. रामरायाचं दर्शन, रामरायाला भेटणं, रामरायामध्ये विलीन होणं. श्रीराम, श्रीराम आणि श्रीराम ह्याच्याशिवाय त्यांना काही दुसरं दिसतच नव्हतं. ते गेले, काळ्या रामाच्या मंदिरात गेले, रामरायाला खाली पायाला त्याच्या मिठी मारली आणि म्हणाले, "रामचंद्रा तुझा वियोग, ऐसा बापा नको रे प्रसंग, तुझं कारणे सर्व संग त्यक्त केला." आज मी माझ्या आई, भाऊ, वहिनी, सगळे सोयरे, नातेवाईक, मित्र सगळ्यांना सोडून आलोय. रामराया, आता मला फक्त तू हवायस. तू आणि मी ह्याच्याशिवाय आता मला जग नाही. मला मार्ग दाखव, मला वाट दाखव. आणि खरोखरच समर्थ तिथून उठले. ते टाकळी ह्या गावाला गेले. टाकळीमध्ये एक गुहा होती आणि नंदिनी आणि गोदावरीच्या संगमामध्ये पुढे समर्थांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. कशी तपश्चर्या केली? सकाळी 6 ते 12 एका पायावर उभे राहायचे. श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र आणि ओम भूर्भुवः स्वाहा सूर्याचा तेजस्वी मंत्र, गायत्री मंत्र असं म्हणत उभे राहायचे निश्चल. आणि निश्चय तर असा काही होता की 12 वर्षात एकदाही तो चुकला नाही. 12 वाजता बरोबर ते पाय खाली करायचे, जप थांबवायचे. तिथूनच गावामध्ये 5 घरी फिरायचे, भिक्षा गोळा करायचे. माशांना टाक, पक्ष्यांना दे, गाई-गुरांना दे, नदीत पाण्याला वाहा, असं करून उरलेली भिक्षा सेवन करायचे. थोडा वेळ विश्रांती घ्यायचे आणि टाकळीहून रोज काळ्या राम मंदिरामध्ये सगळी प्रवचनं, कीर्तनं, विद्वान मंडळी होती, उपनिषदं ह्या सगळ्याचा अभ्यास चालायचा. ते कान देऊन ऐकायचे. असा 12 वर्ष एका दिवसाप्रमाणे. किती तुम्हाला सांगू, त्यांना रस्त्यातनं जाताना येताना कोणी पाहिलं ना, कोणी त्यांना पिसा म्हणायचं. पिसा म्हणजे वेडा. हा वेडा तर नाही ना मुलगा? एवढा 12 वर्षाचा गोरा गोमटा छान कानात बिगबाळी वगैरे घातलेला हा मुलगा आणि हा असा वेड्यासारखा का बरं आत्ता असं करतो? का त्याचे आई-वडील चांगले नाहीत? का त्याने घरदार टाकलं असेल? असं काय, काय, काय त्यांच्या कानावर येत होतं. पण त्यांनी कशाकडेही लक्ष दिलं नाही. एकच ध्यास, एकच डोक्यात होतं, माझी रामाची भेट, रामाचं दर्शन, आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. हा एकच ध्यास मनी होता आणि खरोखरच 12 वर्षानंतर त्यांना हवं असलेलं आत्मसमाधान, आत्मधन, रामाचं दर्शन हे सगळं त्यांना प्राप्त झालं. मग त्यांना ध्यानधारणा तर त्यांची चालूच होती. आता रामाच्या आज्ञेची ते वाट पाहत होते. तोपर्यंत एक असा प्रसंग घडला तिथेच, की ते नदीकाठी ध्यानधारणा करत बसले होते. शेजारीच दशपंचक नावाचं गाव होतं आणि तिथले गिरीधर म्हणून एक जण वारले आणि त्यांचं प्रेत घेऊन त्या नदीवर सगळे लोक आले होते. त्यांची बायको तिथे सती जाणार होती. तेवढ्यात तिला समर्थ असे इतके छान दिसत होते, की एवढा मोठा हा महापुरुष इथे बसलेला आहे, ध्यान लावून बसला आहे, आपण त्याला नमस्कार तरी करावा आणि मग सती जावं. ह्या विचाराने त्या समर्थांना नमस्कार करायला आल्या. समर्थांचे डोळे तर रामरायाकडे लागले होते, त्यामुळे ते मिटलेलेच होते. फक्त त्यांच्या कंकणावरून, कंकण म्हणजे हातातल्या बांगड्या, त्यांचा नमस्कार करताना त्यांना आवाज आला आणि त्यांनी म्हटलं, "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव." तिने विचारलं, "स्वामी, हा आशीर्वाद मला जो दिलात, तो ह्या जन्मीचा का पुढल्या जन्मीचा?" तेव्हा स्वामींनी डोळे उघडले. त्यांना लक्षात आलं, ते प्रेत दिसलं. स्वामींना तुम्हाला सांगते, की अजिबात चमत्कार करायला आवडायचे नाहीत. पण ह्या संतांकडून कधीतरी भगवंतच करूनच घेतो चमत्कार, त्यांचं महत्त्व कळण्यासाठी. त्यामुळे समर्थांनाही आता भाग होतं, कारण समर्थांनी आशीर्वाद दिला होता. समर्थांनी रामरायाला प्रार्थना केली, "आता माझी लाज तू राख रामराया." आणि मंत्र म्हटला आणि त्या प्रेतावर असं पाणी शिंपडलं. काय आश्चर्य! ते गिरीधर पंत उठून बसले. त्या आणि त्यांची बायको भारावून गेली. त्यांना असं वाटलं समर्थ म्हणजे आपले भगवंत आहेत, देव आहेत. ते त्यांना इतके मानायला लागले, पाया पडले त्यांच्या. समर्थाने हसून त्यांना असं म्हटलं, "मी मगाशी अष्टपुत्रा म्हटलं,
बाळा, आता तू दशपुत्र होतील तुला. आणि तेव्हापासून त्यांचं आडनाव दशपुत्रे असं झालं. आजही ते त्या गावात आहेत. दशपुत्र्यांच्या पुढच्या पिढ्या आजही त्या गावात आहेत. फक्त समर्थांनी त्यांच्याजवळ एकच मागणी केली. ते म्हणाले, "तुमचा होणारा पहिला मुलगा माझ्या संप्रदायासाठी द्या. माझ्या रामरायासाठी मला द्या." त्याचे आई-वडील तयार झाले आणि खरोखर 9 महिन्यानंतर त्यांना पुत्र झाला. लगेचच ते आले आणि ते म्हणाले, की "स्वामी, हा तुम्हाला अर्पण करतो. तुम्ही त्याचं नाव ठेवा." समर्थांनी त्याचं नाव ठेवलं उद्धव. समर्थांचा पहिला शिष्य उद्धव. फक्त समर्थ असं म्हणाले, "आता मला रामरायाची आज्ञा झालेली आहे आणि मला आता तीर्थाटनाला बाहेर जायचं आहे. त्यामुळे आता त्याचं पालन-पोषण तुम्ही करा. पण ह्या उद्धवासाठी मी इथे एक मारुती करतो." त्यांनी शेणाचा मारुती तयार केला. आजही टाकळीला आपल्याला तो पाहायला मिळतो. समर्थांनी स्थापन केलेला तो पहिला मारुती शेणाचा. आणि त्याच्या आईला सांगितलं, "इथे उपासना करून घ्या. त्याला सूर्यनमस्कार घालायला शिकवा. कुस्ती करायला सांगा." म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगते, समर्थांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नाही, देशभर समर्थांची मारुतीची मंदिरं प्रसिद्ध आहेत. समर्थांनी ही मारुतीची मंदिरं कशी बांधली माहिती आहे? एक तर तो शूर मारुती, वीर मारुती, म्हणजे त्याचं त्या मारुतीचं शेपटी अशी डोक्यावर असायची. म्हणजे हा समर्थांचा मारुती आजही आपल्याला ओळखायला येतो. अर्ध्या भागात मारुती मंदिर, अर्ध्या भागात आखाडा. म्हणजे कुस्ती खेळायची. का कुस्ती खेळायची? तर बलवान, सामर्थ्यशील व्हायला पाहिजेत मुलं, म्हणून कुस्ती खेळायची. कारण पुढे जाऊन मुलं सामर्थ्यशील झाली पाहिजेत, हा विचार त्यांच्या मनात होता. आणि त्यांना तसं मंदिर बांधून दिलं तिथे. आणि त्याच्या आई-वडिलांना सांगून समर्थांना आज्ञा झाली रामरायाची, की "आता तुला पुढे 12 वर्ष तीर्थाटन करायचं आहे. त्यामुळे आता तू तीर्थाटनाला निघ." म्हणून समर्थ टाकळी सोडून तीर्थाटनाला निघाले. जय जय रघुवीर समर्थ. ह्याच्या पुढची गोष्ट आपण उद्याच्या भागात पाहूया.